शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू हे गेल्या 4 दिवसांपासून अमरावतीमधील मोचरी येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। आज आंदोलनाचा 5वा दिवस असून बच्चू कडू यांची प्रकृती खालावल्याने राज्यभरात त्यांचे समर्थक आणि प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। ठिकठिकाणी याचे पडसाद उमटत असून जालन्यात देखील प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून घोषणाबाजी करत हे पदाधिकारी थेट जिल्हा परिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढले आहेत। इमारतीवर चढून शोले स्टाईल आंदोलन प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले। हातामध्ये झेंडे घेऊन हे पदाधिकारी त्या ठिकाणी घोषणाबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय। काय सांगाल बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून तुम्ही शोले स्टाईल आंदोलन केलंय, नेमकी काय मागण्या आहेत, काय तुमचं? हे बघा, आंदोलन आमचं आजचं नाही आहे। गेल्या सरकार आल्यापासून बच्चू भाऊंना शासन कसं चालावं, ज्या शेतकऱ्यांच्या बाजूनं जे छत्रपतींचं शासन जे होतं, ज्या शेतकऱ्यांचं ज्यावेळेस नुकसान होतं शासन कसं चालावं, रायगडाच्या पायथ्याशी त्यांनी तिथे एकदा उपोषण केलं आणि तिथून सरकारला उपदेश केला की इथून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडाच्या पायथ्याशी आम्ही तुम्हाला सांगतो की आज शेतकरी अडचणीत आहे आणि तुम्ही सरकारने शब्द दिलेला आहे तो शब्द तुम्ही पाळा। त्यानंतर सरकार ऐकू शकलं नाही। त्यानंतर कृषी मंत्री यांच्यासोबत बैठक झाली, परंतु त्यांच्या नकारात्मकते त्यांनी गोष्टी केल्या। त्यानंतर वारंवार त्याच्यानंतर आम्ही आमदाराच्या घरासमोर गेलो आणि आमदाराला जागे केलं की तुम्ही मुख्यमंत्र्याला जागी करा। मुख्यमंत्र्यांना शब्द दिला तरीसुद्धा ही सरकार कोणती हालचाल केली नाही। त्यानंतर आक्रमक पावित्र्य बच्चू भाऊने घेतला। जो शेतकऱ्यांचा आवाज आहे त्यांनी संत तुकडोजी महाराज यांच्या पायथ्याशी, यांच्या समाधीच्या पायथ्याशी जाऊन तिथं अन्नत्याग उपोषण केलं का ज्या आसूड पुस्तकामधून आपल्या शेतकऱ्यांचा आवाज मांडला आणि शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा मांडल्या, त्या पायथ्याशी त्या समाधीपाशी जाऊन त्यांनी आज अन्नत्याग केलेला आहे। आणि आज आमच्या बच्चू भाऊचा 5वा दिवस। या शेतकऱ्यांचा जर आवाज या देशातून जर या राज्यातून जर हरला तर शेतकऱ्यांना कोणी वाली राहणार नाही आणि असे नेते जगले पाहिजेत। हाच आमच्या आम्ही कार्यकर्ता म्हणून आज काल आम्ही अमरावतीला गेल्याच्या नंतर आम्ही त्यांची बघितली। आज त्यांच्या शरीरामध्ये काय वेदना असतील त्या वेदना आम्ही जळून पाहिल्या, म्हणून आम्ही आज इथं आलो। याच्यापेक्षा आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे। आमच्या डोक्यामध्ये आता इथून पुढे भगतसिंग घेणार आहे। आम्ही वेळ आली तरी आम्ही मरायला तयार आहे, पण आम्ही आजच्या दिवस आम्ही वाट पाहू, उद्यापासून आमचं तीव्र आंदोलन राहणार आहे। 6,000 दिव्यांगांसाठी 6,000 सरकारने नाही दिलं तर तुमचा पुढचा इशारा काय? भगतसिंग आमच्या डोक्यामध्ये आमच्या आतापर्यंत महात्मा गांधी होते, शाहू फुले आंबेडकर होते, याच्यानंतर आमचं पवित्र राहणार भगतसिंग। आणि भगतसिंगाची काय कामगिरी आहे तुम्हाला माहिती आहे, ती सांगायची गरज नाही। प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTV न्यूज मराठी, जालना।